फायनली भावाचं तर लग्न झालं जातं. सकाळी लवकर उठले की आपण आवरून डायरेक्ट प्रचारला पळती, पण आज तसं काय नव्हतं. आज जायचं होतं आपल्या भावाच्या लग्नाला. मग काय गाडी काढली ती आलो डायरेक्ट हॉलवर. हॉलमध्ये आत गेलो, मग तिथनं पहिला सगळ्या आपल्या पाहुण्याशी भेटलं आणि डॅडी गेलो आपल्या भावाजवळ. भाऊ काय इकडे आवरायला लागलेला. जसं शुभम झाला भेटून बाहेर आलो तेवढ्यात आपल्याला काम लागेल ते म्हणजे फुलं वाटायचं. तिथनं फुलं तिने वाटलो आणि आपल्याला पण फुलं दिली अक्षता टाकायला. तेवढा तिकडे भावाची एंट्री झाली. एंट्री बघून असं वाटाल की एकदम पिक्चर टाईप. भाऊ आणि वहिनी गेले स्टेजवर. मग इकडे यांचा तोवर फोटोशूट चालू होतो आणि शेवटी भावानं हार घातला. सगळेजण लागली अक्षता टाकायला. मग तिथनं म्हणतात अक्षता जर पडल्या आता आपण काय तर करूया. ते म्हणजे म्हटलं आता फोटो काढून येऊया. इकडे निवांत हॉलच्या बाहेरून फोटो तिने काढले आणि डायरेक्ट गेलो जेवणाच्या खोलीत. तेवढ्या तिकडे काय पाहुण्याच्या अगोदर ह्यांनी जेव्हा बसले. आपल्याला पण लागलेलं बुक आपण कोणाला सांगणार. शेवटी मम्मीला काळजी हो आमच्या. मम्मीने शेवटी घास भरवली आणि आपलं पोट भरलं. मग तिथनं आपल्याला काम लागले ते म्हणजे दुधाची पिशव्या घेऊन यायचे होते. मग दुधाच्या पिशव्या होते तेवढ्या सगळ्या घेतल्या आणि नेऊन दिलो. तेवढ्यात आणि परत काम लागले ते म्हणजे निर्माण आहे. निर्मा पण घेतलो आणि नेऊन दिलो. तेवढ्यात आणि परत काम सांगितलं. मग आता एकटं जाण्यापेक्षा म्हटलं आब्याला घेऊन जाव्या. मग तिथनं गेलो. तिथनं कोल्ड्रिंक घेतलं. डायरेक्ट चालू परत हॉलवर. मग तेवढ्या तिकडे संकेत दाखवा अजून जेवायला लागलेला आणि शाहूच तर काय जेवून झालतं. मग तिथनं म्हटलं आता जर आपण तोंड धुवून घेऊया. आज काय जरा जास्त चमकलतो. तेवढ्यात भावाला आणि वहिनीला पण जेवायला आणि ही जेव्हा आणलेलं आणि ही पण सगळेजण शेवटी राहिली. कारण नियोजन किंग हीच होती तो सगळी. त्यामुळे ह्यांच्या संग ही पण शेवटीला जेवायला देत. मग इकडनं भावाला परत स्टेजवर आणलं फोटो काढायला. आता म्हटलं आपण पण शुभेच्छा देऊया आणि फोटो काढूया. फोटो त्यांनी काढला आणि म्हटलं आता आपली घरला जायला वेळ झाली. मग तिथनं सगळ्यांनी निरोप केला. सोंदाच्या गाडीत बसलो आणि चाललो परत घराकडे. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि भावाला तुमच्या फॉलो करा.